नमस्कार मित्रांनो, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। मित्रांनो, राज्यामध्ये काही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे। तर हे शेतकरी कोणते असणार आहेत याबद्दलचा एक जीआर शासनाने निर्गमित केला आहे। तो जीआर आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट पर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूया जीआर हा काय आहे व कोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तरीय योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत हा जीआर 28 फेब्रुवारी 2024 चा हा जीआर आहे। या जीआर मध्ये शासनाने काय दिले आहे ते पाहूयात। कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली आहे ते आपण सविस्तर पाहूयात। तर मित्रांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत रुपये 52,562 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। सो मित्रांनो, सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5 च्या पत्रान्वये रुपये 379.99 लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। त्यानुसार सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। सो मित्रांनो, त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। मित्रांनो, नेमका शासन निर्णय काय आहे तो पाहूयात। तर सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच रुपये 265.99 लाख रुपये एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जमाफ करण्यासाठी सहाय्य हे शासनाकडून देण्यात आले आहे। महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत ज्यांच्या अतिवृष्टीमुळे बाधित जे पूर परिस्थितीमुळे बाधित शेतकरी झाले होते त्यांचे कर्ज माफ होण्याबद्दलचा हा जीआर आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांचा म्हणजे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे, त्यांची कर्जमाफी होणार आहे। सो मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढील एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।